नमस्कार मित्रांनो, आज आपण बघूया अध्याय 6वा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आज आपण बघूया सीमंतिनी आख्यान। ओम श्री गणेशाय नमः। हे शंभू महादेवा, तुझा जय जयकार असो। तू सर्व प्रकारचे भय नष्ट करतोस। तू आपल्या भक्तांचे पाश तोडून त्यांचे जन्म मरण टाळतोस। जे अनन्य भावाने तुझी सेवा भक्ती करतात त्यांच्या सर्व मनोकामना तू पूर्ण करतोस। सकाम उपासना करणाऱ्यांना इष्टते देऊन त्यांचे मन निज रूपाकडे कसे लागेल हे तू पाहतोस। मग तेच सकाम भक्त परमविरक्त व निष्काम होऊन निर्वाणपद प्राप्त करतात। तुझ्या प्रीत्यर्थ सोमवार, प्रदोष व महाशिवरात्रीचे व्रत करणाऱ्यांचा उद्धार होतो। याविषयीची एक कथा सुतांनी शौनकादींना सांगितली। ती अशी: आर्यावर्तचा राजा चित्रवर्मा सत्वशील, पराक्रमी व पुण्यवान होता। राजा हरिहरांची मनपूर्वक भक्ती करायचा। शंकराला केलेल्या अनेक नवसांमुळे त्याला एक अत्यंत रूपवान, गुणवान, शुभलक्ष्मी अशी कन्या झाली। तिचे नाव ठेवण्यात आले सीमंतिनी। सीमंतिनीचा अर्थ सौंदर्याची परिसीमा असा होतो। भविष्यवेत्त्या ब्राह्मणांनी सांगितले, ही पृथ्वीवर राज्य करेल, मात्र हिला 14व्या वर्षी वैधव्य येणार आहे। शिवकृपा झाली तर हा वैधव्य योगही टळेल आणि हिचे सौभाग्य वाढेल। दिवसामागून दिवस सीमंतिनी मोठी होऊ लागली। तिच्या वाढत्या वयाबरोबर राजाची चिंताही वाढत होती। एके दिवशी सीमंतिनीने आपल्या सख्यांबरोबर गप्पा गोष्टी करीत असताना एका सखीने तिला तिच्या भविष्यातील वैधव्याविषयी माहिती सांगितली। हे ऐकून सीमंतिनीला मोठा धक्का बसला। मार्गदर्शन मिळवण्यासाठी तिने ज्ञानवल्ल्य ऋषींची पत्नी मैत्रेयी हिची भेट घेतली आणि तिला स्वतःबद्दलचे भविष्य कथन केले। मैत्रेयीने सीमंतिनीला सोमवार व्रताचा सर्व विधी नीट समजावून सांगितला। मैत्रेयी म्हणाली, मुली घाबरू नकोस, तू शंकराची आराधना कर। तो देवादिदेव निज भक्तांना सर्व प्रकारचे सौख्य देणारा व त्यांचे कल्याण करणारा आहे। तू नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा नेहमी जप करत राहा। सोमवारचे व्रत धर। या दिवशी उपवास करावा। रात्रीच्या पहिल्या प्रहरी शंकराची प्रेमभावाने षडोपचार पूजा करावी। ब्राह्मण दाम्पत्याची पूजा करून त्यांना भोजन द्यावे। तुझ्यावर दुःखाचे डोंगर कोसळले तरी व्रतार्चना सोडू नकोस। या व्रताचा कंटाळा करू नकोस। कष्ट होतात, अपेक्षित फल लवकर प्राप्त होत नाही म्हणून व्रतनिंदा करू नकोस। तो आपले कल्याण करणाराच, या दृढ श्रद्धेने व्रत आचरण कर। पूजनरूपी सेवा भक्ती फलश्रुती। कथेच्या ओघात विषयाला अनुसरून सूत मुनींनी श्रोत्यांना शिवपूजनाविषयी काही माहिती सांगितली। शंकराला अभिषेक केल्याने पापांचा नाश होतो। शंकराची पूजा केल्याने सुख समृद्धी लाभते। शंकराला गंध, अक्षता, सुवासिक पुष्पमाला अर्पण केल्याने सौभाग्य वाढते। शिवापुढे दीप लावल्याने वंश परंपरा अखंड चालते। शिवनाम जपाने महासिद्धी मिळते। शिवचरित्रपर ग्रंथ श्रवण केल्याने संकटे व व्याधी यांचे निरसन होते। शिवापुढे नृत्य केल्याने तो निज कृपेने मुक्ती देतो। शिवरंजन करण्यासाठी चतुर्विध वाद्ये वाजवली तर कंठ मधुर होतो। शिवाला सर्व प्रकारचे अलंकार अल्प केल्याने सर्वत्र जय होतो। ही वर्णन केलेली सर्व पुण्यफळे एका ब्राह्मणाला शिवस्वरूप मानून त्याला भोजन देऊन संतुष्ट केल्याने प्राप्त होतात। पूजनाने मन निर्मळ होते। नित्य सत्कर्माची सवय लागते। सर्व देवता या शिवप्रमाणाने भक्तांचे कल्याण करणारे आहेत, म्हणून घरातील देवांची दररोज पंचोपचारे पूजा करावी। सीमंतिनी निष्ठेने सोमवारचे व्रत करू लागली। पुढे तिचा विवाह नैषद राज्याच्या राजा इंद्रसेन याच्या पुत्राशी चित्रागंध याच्याशी ठरला। उभय पक्षी आनंदी आनंद झाला। तिकडे सीमंतिनी सोमवारचे व्रत मनपूर्वक करत होती। मैत्रेयीने सांगितलेले त्यापेक्षा अधिक करीत होती। ती प्रत्येक आठवड्यास 1100 दाम्पत्यांचे पूजन करायची। आपल्या व्रताचरणात कोणत्याही प्रकारचे न्यून राहू नये म्हणून ती विशेष काळजी घ्यायची।
सीमंतिनीच्या विवाहप्रित्यर्थ चित्रवर्म्याने मोठा आनंदोत्सव केला. अपार दानधर्म करून ब्राह्मणांना व याचकांना संतुष्ट केले. विवाहानंतर सासरी गेल्यावरही सीमंतिनीची शिवआराधना सुरूच होती. लग्नानंतरचे दिवस खूप आनंदात गेले. दिवाळीच्या निमित्ताने चित्रवर्म्याने आपल्या मुलीला व जाताला सन्मानपूर्वक बोलावून घेतले. एके दिवशी राजपुत्र चित्रांगद शिकारीस गेला असता यमुनाकाठी त्याला एक सुंदर नौका दिसली. मृगया थांबून तो नौकाविहारास निघाला. थोड्याच वेळात जोराचा वारा सुटला. त्यामुळे उसळलेल्या लाटांमध्ये नौका उलटली व राजपुत्र यमुनेत बुडाला. खूप शोध करूनही तो सापडला नाही. हे ऐकून सीमंतिनी शोकाकुल झाली. दूतांकडून हे वृत्त कळताच इंद्रसेन पत्नीसह त्वरेने आर्यवर्तास गेला. सीमंतीसह सर्व परिवार जमिनीवर गडाबळा लोळून अश्रू ढाळत होता. चित्रांगदाची आई लावण्यवती ही अपार शोक करत होती. प्रधान व ज्येष्ठ आपत्य यांनी त्या सर्वांना कसेबसे सांत्वन केले. चित्रवर्मा सीमंतिनीला घेऊन आपल्या नगरात परतला. शोकव्याकुळ इंद्रसेन आपल्या पत्नीसह नैषध देशी परतला. तिकडे इंद्रसेन पुत्रशोकाने खचलेला आहे असे पाहून त्याच्या भाऊबंदांची बुद्धी फिरली. त्यांनी राजाच्या अनुपस्थितीत त्याचे राज्य बळकावून आपल्या पत्नीसह बंदिवास केला. सीमंतिनीच्या दुःखाला अनंतच उरला नाही. पण त्याही परिस्थितीत तिने मैत्रेयीच्या सांगण्यानुसार सोमवारचे व्रत सुरूच ठेवले. ती अहोरात्र शिवनामाचा जप करू लागली. अशी 3 वर्षे लोटली. इकडे यमुनेत बुडालेला राजपुत्र चित्रांगद नागलोकी पोहोचला. नागराजा तक्षक याने चित्रांगदाला त्याची हकीकत विचारली. ती ऐकून तक्षक राजाला खूप वाईट वाटले. तक्षकाने चित्रांगदाला तो कोणत्या देवाची भक्ती करतो असे विचारले. तेव्हा चित्रांगदाने आपण शिवभक्त असल्याचे सांगितले. चित्रांगद म्हणाला, ज्याने इच्छामात्रे प्रकृती व पुरुष निर्माण केले, अनंत ब्रह्मांडे रचली, तो सनातन आदिपुरुष म्हणजेच सदाशिव. आम्ही त्या शंकराची भक्ती करतो, ज्याच्या मायेपासून सत्व रज तम हे 3 गुण ब्रह्म विष्णू रुद्र निर्माण झाले. त्या पुराण पुरुष शंकराची आम्ही भक्ती करतो, जो आकाश पाताळ 10 दिशा त्रिभुवन पंचतत्वे नद्या सागर भस्म मृत्तिका अष्टधातू असे सर्वच व्यापून उरला आहे. त्या शंकराची आम्ही भक्ती करतो, ज्याने 18 वनस्पती व सर्व प्रकारची बीजे आकारला आणली. त्या कैलासनाथाची आम्ही उपासना करतो. सूर्य हा ज्याचा नेत्र आहे, चंद्र हा ज्याचे मन आहे, विष्णू हा ज्याचे अंतकरण आहे, इंद्र हा ज्याचे हात आहेत, यम हा ज्याचे तीक्ष्ण दाढ आहे, अर्थात देवचक्र हे ज्याचे अवयव आहेत, त्या विराट पुरुष शंकराचे आम्ही भक्त आहोत. 11 रुद्र 12 आदित्य हे ज्याचे सन्मुख विनम्र भावे उभे असतात, त्या शंकराचे यकश्चित मानव काय वर्णन करणार. हे नागराजा, आम्ही त्या सनातन ईश्वराच्या दासांचे दास आहोत. हे ऐकताच तक्षकाची मुखचर्या उजळली. त्याला खूप आनंद झाला. त्याने चंद्रगदाचे उत्तम आदरातिथ्य केले. चंद्रगदाने घरी जाण्याविषयी तक्षकाची आज्ञा मागितली. त्याचा मनोभाव नागराजेनेही विशेष आग्रह न करता त्याला काही काळ प्रेमपूर्वक ठेवून घेतले आणि निघताना अपार भेटवस्तू 12 हत्तींचे बळ, 1 वेगवान अश्व, अत्यंत मूल्यवान व तेजस्वी रत्ने दिली. अत्यंत अमूल्य व तेजस्वी अशी रत्ने दिली. ह्या भेटवस्तू वाहून नेण्यासाठी 1 राक्षसगण व मार्ग दाखविण्यासाठी 1 सर्पसेवक दिला. तसेच संकटकाळी मदतीला धावून येण्याचे अभिवचनही दिले. अश्वारूढ चित्रांगद सर्पसेवक व राक्षसगणांसमवेत यमुनेच्या प्रवाहातून बाहेर आला. त्या समयी योगायोगाने सीमंतिनी स्नानासाठी नदीवर आली होती, पण त्यांनी एकमेकांना ओळखले नाही. चित्रांगदाने तिच्यापाशी जाऊन तिची विचारपूस केली. सीमंतिनीने त्याला आपली समग्र हकीकत सांगितली. तिने सांगताना तिला एकसारखे रडू येत होते. आपल्या पत्नीची व पित्यांची ही अवस्था ऐकून
चित्रांगदालाही रडू आवरेना. चित्रांगदाने सीमंतिनीला तो सिद्धपुरुष असून 3 दिवसांनी तिच्या पतीशी भेट घडवून देईल असे शिवाची शपथ घेऊन सांगितले. मात्र तोपर्यंत ही गोष्ट गुप्त ठेवण्यासही सांगितले. ते ऐकून सीमंतिनीने मनोमन सुखावली. घोड्यावर बसून राक्षसगण व सर्पसेवक या दोघांच्या समवेत चित्रांगद नैषदेशी गेला. सर्पसेवकाला मनुष्यरूपाने नगरात प्रवेश करून शत्रूची भेट घेतली आणि चित्रांगद पाताळातून परत आला असून तेथून तक्षकाची मैत्री व 12,000 हत्तींचे बळ प्राप्त करून आला आहे असे सांगितले. तेव्हा मात्र शत्रूला धडकीच भरली. त्यांनी इंद्रसेन व लावण्यवतीची बंदिवासातून तात्काळ सुटका करून त्यांना राज्यावर बसविले व त्यांची क्षमा मागितली. इंद्रसेन आपल्या दळभारासहित वाजत गाजत पुत्रभेटीस निघाला. चित्रांगदाने आपल्या मातापित्यांची पायाला मिठी मारली. इंद्रसेनाला त्याला वात्सल्याने मिठी मारली व क्षमालिंगन केले. लावण्यवतीने अश्रू भरल्या डोळ्यांनी त्याला पोटाशी धरले. आज एका मातेला तिचे हरवलेले पुत्ररत्न सापडले होते. समस्त सौख्य त्यांच्या सन्मुख हात जोडून उभे होते. चित्रांगद परतल्याचे वृत्तांत कळताच इंद्रसेनाने सर्व मित्र राजे नानाविध मौल्यवान नजराणे घेऊन नैषदेशी आले. त्यानंतर सर्व तयारी करून तो राजपरिवार आर्यवर्तास गेला. ही शुभ वार्ता कळताच चित्रवर्ष्य अत्यंत आनंदित झाला. जय जय शंकर उमानाथ, जय महादेव, जय कैलासनाथ असे म्हणून तो आनंदाने नाचत होता. सीमंतिनीच्या मातेने तिला प्रेमाने हृदयाशी धरले व म्हणाले, मुली तू धन्य आहेस. नियतीने भयंकर आघात करूनही शिवचरणांना अंतर दिले नाहीस. सोमवारचे व्रत निष्ठेने करीत राहिलीस म्हणून शंभू महादेवाच्या कृपा प्रसादाने हा प्रसन्न महादिवस पाहायला मिळाला. तुझा ऐश्वर्य वृक्ष काही काळ तुटून गेला होता, तो आता जोमाने वाढेल, चहूकडून बहरेल. तुझे सौभाग्य अखंड राहील. त्या शिवप्रभूची लीला अगाध आहे. तो आपल्या भक्तांचे सर्वत्र रक्षण करतो, त्यांचे कल्याण करतो. त्याची प्रत्यक्ष अनुभूती आली आहे. सीमंतिनीने 11 लक्ष दाम्पत्यांची पूजा केली. शंकराला 11 लक्ष बिल्वे वाहून शिवमंदिरात 11 लक्ष दीप लावले. सर्वांनी तिच्या शिवभक्तीचे व्रतनिष्ठेचे भरभरून कौतुक केले. इंद्रसेन व लावण्यवतीने सीमंतिनीला सौभाग्याचे आशीर्वाद दिले. पृथ्वीवर कधीही न आढळणाऱ्या अशा कितीतरी बहुमूल्य भेटवस्तू चित्रांगदाने चित्रवर्म्याला दिल्या. या शुभप्रसंगी देशोदेशीच्या अनेक राजांनी चित्रांगदाला उत्तमोत्तर आहेर दिले. काही काळाने चित्रवर्म्याने चित्रांगदाला राज्यावर बसविले आणि तो दीर्घ तपश्चर्या करण्यासाठी अरण्यात निघून गेला. पुढे शंकराला प्रसन्न करून घेऊन शिवकृपेने तो शिवलोकी गेला. चित्रांगद व सीमंतिनी यांना 8 पुत्र झाले. ते सर्व आज्ञाधारक व प्रीत्याप्रमाणेच सद्वर्तनी व पराक्रमी होते. चित्रांगदानेही अनेक वर्ष न्याय व नीतीने राज्य केल्याने त्याची सर्वदूर सत्कीर्ती झाली. सीमंतिनीने कधीही शिवव्रत सोडले नाही, तीही सर्वदूर ख्याती झाली. सूत म्हणाले, श्रोते हो, असा आहे शिवव्रताचा महिमा. शिवकृपेने सीमंतिनीच्या जन्माचे कल्याण झाले. ज्या स्त्रिया हे आख्यान श्रवण करतील त्यांचे सौभाग्य वाढेल. दूर गेलेला पती जवळ येईल. विधवा स्त्रियांनी शिवभक्ती करावी. परमनिष्ठेने आजन्म सोमवार व्रत करावे. या आख्यानाचे नित्यश्रवण केल्याने त्यांना जन्मांजन्मांतरीचे दीर्घ आयुष्य, उत्तम पतिसौख्य व संसार सुख लाभेल. याचे श्रवण पठन केल्याने अंतरलेला पुत्र भेटेल. आयुष्य, आरोग्य, ऐश्वर्य, ज्ञान, विद्या यांचा लाभ होईल. गंडांतर, अपमृत्यू टळेल. गेलेले धन मिळेल. गतवैभव पुन्हा प्राप्त होईल. शत्रू पराजित होतील. सर्व इष्ट कार्य सिद्धीस जातील. भक्तिभाव हाच माघ मास. सीमंतिनी आख्यान हेच प्रयाग. येथे स्नान केल्याने त्रिविध दोष पळून जातील व अंती शिवव्रत प्राप्त होईल. फलश्रुती या अध्यायाच्या पठणाने स्त्रियांचे सौभाग्य टिकेल. संतती दीर्घायुषी होईल. कौटुंबिक आपत्ती टळतील. आजचा अध्याय व सीमंतिनीची कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा.
आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा.